मितव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकिले गायले गीत धरली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा नाही केला करविला परोपकार नाही दयाली पीडिता पर करुणे तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा नाही केले तीर्थाचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दान पूजावलोकन मूर्तीचे असंग संग घडले अन्याय बहुत अधर्म उपाय नकळे हित करावे ते काय ने बोलू आठवते आपणा घात करू शत्रु मी झालो दावे दारू तू तव कृपेचा सागरू उतरी पार तुका म्हणे नाही ऐकिले गायले गीत धरली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन सरे चरणा संतांजिया सरे चरणा संतांजिया सरे चरणा संतांजिया त्याच्या कृपाने कदेवा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास प्राणेश्वरा ओ प्राणेश्वरा ओ प्राणेश्वरा करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा पावन झाले चरण नमो ज्ञानेश्वर करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभले पावन झाले चरण आय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम आयुष्य दे प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर शरण शरणा एकनाथा पायी माथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पाहू गुण देश झाले दास पायाचा झालो दास पायाचा झाले दास पायाचा पाहू गुण देश झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा मितव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा
नाही ऐकले गायले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. शिवेकरता घेतला भंग. विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 6 चरणाचा नाट या प्रकरणातील महत्वाचा असा भंग आहे. विठ्ठला विठ्ठला या भंगात जगद्गुरु तुकोबारा आपलं वकिली पत्र घेऊन, सामान्य जीवाचं वकिली पत्र घेऊन देवाला प्रार्थना करतात. देवासमोर आपल्या करता देवाला बोलतात. कारण हा जो अभंग आहे हा परार्थी अभंग. यातली जी भाषा आहे ही परार्थी आहे. यातलं तुकोबाराकडे काही नव्हतं मला. पण आपण भ्रांत जीवेत, मूर्ख जीवेत, मग आपली त्यांना कीव आली म्हणून आपल्या करता ते देवाला प्रार्थना करतात. देवा आम्ही असेत, आम्हाला या संसार सागरातून पार कर, उतरी पार तुका म्हणे. विठ्ठला विठ्ठला. हा भंग घेण्याचं कारण आजची उपांत्य सेवा आहे, जागराची सेवा आहे, मागणीची सेवा आहे. आजच्या दिवशी सगळी वडील मंडळी मागणीपर अभंग घेत आली. मागणीपर अभंग घ्यावा असा का लेखी नेम नाही. मग का घ्यायचा? शिष्टाचार आपले वडील लोक घेत आले म्हणून घ्यायचा. विठ्ठला विठ्ठला. बऱ्याच दिवसाची सेवा आहे. जुन्या मंडळीनं पूर्ण मुहूर्तावर ही सेवा चालू केलेली. पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा, सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा. आणि मग मुहूर्तावर चांगलं काम करायचं म्हणून गावातील वडील मंडळीनं दसऱ्याच्या दिवशी या सप्त्याची काय केलेली सुरुवात केलेली. सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा. मग काय करा? गरजा जय जयकार हरी हृदयी धरा. आणि याच्याकरता गावातल्या मंडळीनं आळस नका करू, सांगतो लहान थोरा. विठ्ठला. आपल्याला हे 3.5 मुहूर्त एका जागेवर मिळालेले आहेत. दसरा एक मुहूर्त आहे, बलिप्रतिपदा मुहूर्त आहे, गुढीपाडवा मुहूर्त आहे, अक्षय तृतीया मुहूर्त आहे. हे 3.5 मुहूर्त 3.5 तिथीला आहेत. पण प्रत्येकाचा हे ज्याच्या त्याच्या हाताने 3.5 हाती. विठ्ठला. अक्षयी मुहूर्त आउटामध्ये साधते. अक्षयी मुहूर्त आउट म्हणजे 3.5. आता हे नवीन मुलाला कळणार नाही. विठ्ठला. एक पाव बेपाव अर्धा कळत का? हे नाही कळत. आता ते राहिलंच नाही. आता तुम्ही 13 आणि 16 किती जर लगेच मोबाईल काढते. 12वीच्या पोराला म्हणा 13 आणि 16 किती, ते म्हणतो 13 आणि 16 13 आणि 16 जवळ 13 आणि 16 म्हणतो. अक्षय आउट प्रत्येकाचं शरीर हे 3.5 हात ज्याच्यात. म्हणून असा दसरा आपल्याला मिळालेला आहे काय. आणि या दसऱ्यावर चांगलं काम करायचं म्हणून किती हुशार लोक असतील या गावातले की त्यांनी दसऱ्यावर सप्ताह चालू केला. आणि त्याची आज उपांत्य सेवा आहे. आणि काय योग आहे तुमचा की आज वैकुंठवासी गुरुवरे रामचंद्र बाबा बोधे, ज्यांना भजन भीष्म कीर्तनकाराची सासू असे वडील लोक म्हणायचे. कोणाला? अरे आपण वर्णन करू यात नवल नाही. संस्थेमध्ये अशी पद्धत आहे, सगळ्या गुरुजींना बोवा म्हणण्याची पद्धत. घुले बोवा, वैद्य बोवा. पण वैकुंठवासी गुरुनाम गुरु दुंडा महाराज बोधे बाबाला बाबा म्हणायचे. काय म्हणायचे? बाबा. दुंडा महाराज बाबा म्हणायचे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु शंकर महाराज खंदारकर, ज्यांना गुरुवरे कुरेकर बाबा, गुरुवरे चंद्रशेखर महाराज शंकराचार्याचा अवतार म्हणायचे. शंकर महाराज किती विद्वान होते हे मूर्खाला काय कळणार आहे, ते विद्वानालाच कळणार आहे. विठ्ठला. कारण विद्वानाची किंमत नालायकाला थोडीच असते. नालायकाला नालायकाची किंमत आणि विद्वानाला विद्वानाची किंमत. विद्वान एव विजानाती
विद्वजन परिश्रमम नाही वंध्या विजानाती गृही प्रसव वेदना. शंकर महाराज खंदारकर म्हणजे शंकराचार्याचा अवतार. जसे आद्य शंकराचार्य होते त्यांनी संस्कृत प्रस्थांतरीवर भाष्य केलं. उपनिषद, दशोपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता हे प्रस्थांतरी, लघु प्रस्थांतरी. कोणती? लघु. आणि बृहत प्रस्थांतरी खंडन खाद्य, चित्सुखी आणि अद्वैत सिद्धी. बाबा गुरुजीकडे राहिलेले आहेत आणि ते गुरुजी हे ग्रंथ शिकविणार आहेत. कोणते? अद्वैत सिद्धी, खंडन खाद्य आणि चित्सुखी. विठ्ठल स्वामीजी भारतानंद स्वामी खरे संन्यासी. कसे संन्यासी? खरे संन्यासी. विठ्ठल विठ्ठल. अशा विद्वानाची किंमत मूर्ख लोकाला काय करणार आहे? मूर्खाला मूर्खाची किंमत, मूर्खाची पांचटाला पांचटाची किंमत, विद्वानाला. ज्या गावात पांचट लोकाला किंमत आहे, सगळे पांचट नाहीत पण पुष्कळ पांचट आहेत असं समजायचं. ज्या गावात पांचटाला किंमत आहे, सगळे पांचट नसतात, काही चांगले असतात पण त्याचं चलत नाही. ते 4-5 चांगले असतात आणि 90% हेच राहते गोंधळ घालणारे. मग म्हणते हो द्या धुपन सापत्याचं. मग धुपन झालं गेलं की काल्याला जाळच लागतो. त्याला काय लागतो? असे चाभरे लोक परमार्थात आले की मग याचा घोटाळा होतो. काय होतो? हे धुपन करणारे, वाटोळ करणारे. पण विद्वानाची किंमत कळाली पाहिजे. खंदारकर विद्वान होते. किती विद्वान त्यांचे ग्रंथ पहा. त्यांनी प्राकृत प्रस्थांतरी, गाथा, भागवत आणि ज्ञानेश्वरी याचा अर्थ केला महाराज. तसा कोणीच केला नाही आतापर्यंत शंकर महाराज सारखा. आणि ते शंकर महाराज खंदारकर बोधे बाबाला म्हणायचे हे तुकोबरायचं छोटं मॉडेल आहे. काय म्हणायचे? बोधे बाबा म्हणजे तुकोबरायचं छोटं मॉडेल आहे. विठ्ठल. आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. पुढच्या वर्षी तुम्ही आमचे फोटो टाकण्यापेक्षा त्यांचा एकल्याचा फोटो टाकायचा. कोणाचा? योग आहे तुमच्या गावाचा की अशा महात्म्याचं पुण्यस्मरण तुमच्या गावात आलं. विठ्ठल. कारण वैराग्याच्या गोष्टी वैराग्याच्या ऐसे होने नाही. आता तुझे ऐसे होने नाही. आता तुझे होने नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या. आता ऐसे कोणी होणार नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी निष्ठावंत वारकरी महाराज बुवाबाजी करणारे नव्हते. त्यांचा बाणा अमानित्वम याच्यावर वागणारे होते. लोकाला परिचय देणारे नव्हते. खरे महात्मे. आम्ही कोणी नाही विचारलं तरी तुमच्या गावाला मी आलतो ना. तुमच्या शेजारी माझी सेवा झालती ना. नाही विचारलं तरी सांगत राहतो. आम्हाला मानाची इच्छा आहे. आम खरा महात्मा थोंकोनिया मान दंभ सुखे करीतो कीर्तन. विठ्ठल. मान दंभ चेष्टा
हे तो सुकराची विष्ठा. विठ्ठला आता जास्त लांबवीत नाही, पण अशा महात्म्याचं पुण्यस्मरण तुमच्या सप्त्यात आलं, मला हे सांगायचं. ही आनंदाची गोष्ट आहे. एका सेवेत तुम्हाला 2 सेवा घडायला लागल्या. देवाची घडायली, तो का म्हणे देवा त्यांची केली ऐसा संताचा. खरे साधू होते, साधकाचे मायबाप होते. कोणता विद्यार्थी जाऊ द्या, गुणवान जाऊ द्या, अवगुणी जाऊ द्या, साधक जाऊ द्या, ते जवळ धरायचे. आणि त्यांचं जास्त प्रेम, जो मुलगा गाथा पाठ करील, ज्ञानेश्वरी पाठ करील, त्याच्यावर त्यांचं जास्त प्रेम राहायचं. विठ्ठला किती साधक दशा मी त्यांची जवळून पाहिली. त्यांच्यावर जास्त पगडा भाऊसाहेबांचा होता. संस्थेमध्ये एक भाऊसाहेब होते, नारायण मास्तर वरोलीकर. ते झोपलेले कोणी पाहिलेच नाही महाराज. वैकुंठवासी भीमसिंह महाराजांना पण पाहिले नाही. का? झोपत होते, पण सगळ्याच्या मागून झोपायचे आणि सगळ्याच्या आधी उठायचे. विद्यार्थी उठायचे त्या टायमाला त्यांनी स्नान करून धोतर वाळू घातलेलं ते वाळलेलं असायचं. 8 दिवसात गाथा, भागवत आणि ज्ञानेश्वरी याचं पारायण झालंच पाहिजे. ते नामजप करायचे. काय संस्थेची मंडळी होती महाराज. बोलणं सोपं आहे. नामजप करायचे, तर नामजप करताना त्यांना असा पायाचा अंगठा हालायची सवय होती. आपला हलत, पण त्यांना सवय होती. जसं बोट हलल तसं ते काय हलायचे, पायाचा अंगठा. तर त्यांचा देह पडल्यानंतर बराच वेळ पायाचा अंगठा हलत होता. विठ्ठला विठ्ठला. भाऊसाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून मी त्यांच्या भेटीकरता मोठे कदम मावली आणि आम्ही दोघं गेलो. तर त्यांनी ही गोष्ट सांगितली, सांगू बुवा, हे भाऊसाहेब झोपलेले कोणी पाहिले नाही. त्यांच्या पंचदशी पाठ होती. जर एखादा श्लोक आठवला नाही तर भाऊसाहेब असे बोट करायचे, बेटा बेटा बेटा, असा कानालोक बोट गेलं की श्लोक आलाच. अधिकारी लोक, सेवादारी होते. बोधे बाबा पायी चालायचे. माऊलीची पालखी विसावा झाला तरच खाली बसायचे. आणि माऊली उठले की उठून उभा राहायचे. शेडगे 3 नंबरी मध्ये चालायचे. आरतीला थांबायचे. मी एक वेळेस पहाटच्या 3ला गेलो तर माझ्या आधी बोधे बाबा आणि कोरेकर बाबा टाळ घेऊन उभे. कुठं? काकड्याला. वैद्य बाबा. आता मी काकडे असल्यामुळं काकडा कवाच घेत नाही, पण सहज तिथं गेलो मी तर माऊलीच्या समोर बोधे बाबा महाराज. काय गाव असन? आपल्या भागात नेकनूर, नागपूर भागात नरखेड. त्यांच्या गावाचं नाव काय? नर. अनेक नरांना जन्म दिला त्या गावानं, म्हणून त्या गावाचं नाव काय? वैकुंठवासी वैद्य बाबा त्याच गावचे, कुरेकर बाबा त्याच गावचे, वैकुंठवासी बोधे बाबा त्याच गावचे, आणि वैकुंठवासी अमृत बाबा त्याच गावचे. त्यांचं नाव अमृत होतं आणि त्यांचा आवाज अमृत होता. दांडेकर मामा म्हणायचे, अमृता तुझ्या आवाजात देवानं अमृत घातलं. त्यांना जुने लोक दांडेकर मामाचा तानशेन म्हणायचे. काय म्हणायचे? दांडेकर मामाचा तानशेन. विठ्ठला आमच्या कंडारीचे निवृत्ती अण्णा त्यांचं ऐकायचे वारीला गेल्यानंतर, आणि मग आम्हाला ते आठवणी सांगायचे. चांगदेव बाबा त्यांचं नाव अमृत होतं आणि त्यांचा आवाजही अमृत होता. आणि अशा गावची ही मंडळी, त्या एका गावातली मंडळी, पण निष्ठावंत वारकरी. वारी आले संपदा सोहळा, संपदा सोहळा, नावडे मनाला, नावडे मनाला, नावडे मनाला, संपदा सोहळा, संपदा सोहळा,
जावे पंढरीचे आवडे मनासी आवडे मनासी आवडे मनासी जावे पंढरीचे वारकरी चाले ह्या बोधे बाबांच्या चाले बंकट स्वामीच्या, पण आम्ही बंकट स्वामी पाहिले नाही, हे बोधे बाबांना शिकवलेल्या चाली आहेत. बोधे बाबा ही चाल बहु अवघड याला म्हणायचे, मग म्हणायचे ही चाल किती अवघड आहे, संत भेट किती अवघड आहे, ह्या चाली इतकी अवघड आहे. या चालीचा आनंद देवाला आवडतो तुम्हाला. काय काय लोक चाली म्हणते देवाला पळून जाता येत नाही म्हणून देव थांबतो. त्याचा काकडा आहे का आचे कोचे खूप पळून देऊ तो जसा वे आम्ही आणू सर्व. अरे काय रताळ्याचा बाजार महाराज, असं बोललं तर लोकांना राग येते महाराज. बरं हे वाईट आहे का? कीर्तनाची मर्यादा आहे. आता शास्त्री महाराज आपल्यातले वयोवृद्ध आहेत, भीष्माचार्य आहेत, गजानन बुवा कशी चाल म्हणले, टाळ वाजून म्हणले. काय काय चाली म्हणते त्याला का टाळ रोजानी लावा. अरे बैठकीच्या भातनाला तुम्ही एक अभंग 1 तास हलवा. काय हवा एकदा त्यो दम खातो की पखवाजाला म्हणतो हो दे तो आज अटका. तुम्हाला राग येईन बाबा नाही तर बरं आला तर काय करता. विनोदाचा भाग सोडा. मर्यादा नाही कीर्तनाची महाराज, मर्यादा नाही. तुम्ही भारतानंद स्वामीनं बोललेले ते ऐका तुम्ही, महात्मे माणसं आहेत. आता त्याला किंमत देणारे आपणच आहेत. हे लोक असं कहून वागत आहेत की त्याला किंमत देणारे आपण आहेत ना, मग मूर्ख आपण का ते आपलं पहा बुवा. जयाचे उचित होय पांडू. हा खरं विठाला गोबरा म्हणले तुम्हाला हिताचं सांगितलं घाताचं सांगितलं, जयाचे उचित तैसे करा. असं केलं तर असं होणार आणि तसं केलं तर तसं होणार. मग कसं करायचं तुमच्या आकारानं पहा. विठाला आता चालीला यांनी किती गोड पाखो आणि आता किती पोषक साथ याला कीर्तनला. नाही तर ढोलकी वाजते का पखवाजो काही कळत ना मला. डड्डांग चिक डड्डा काय करावं म्हणजे मी का गाणे म्हणायलो का काय करावं म्हणजे खरं सांगायला तर काय करावं म्हणतो. आणि तिकडं ढोलकी वाणी वाजली की मग टाळ्या वाजतो. त्याला वाटतं मी एक पांडू तू एकटा सांग दे, पण 2 पांडुरंग जवळ जवळ विनोदाचा भाग सोडा. मर्यादा आहे कीर्तनाची. माझ्या बोलण्याचा कोणाला राग येऊ देऊ नका. ज्याने त्याने मी कीर्तन करलो म्हणजे मी महात्मा थोडाच आहे, मी मूर्ख आहे, पामर आहे. आपल्या मनातली पापवासना गेलेली आहे का? आपण पामरच आहेत. आपल्या ठिकाणी काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, दंभ आहे. लोक प्रेमानं उभा करते म्हणून आपण उभा आहेत का आपण संत आहेत? नाही. संत चिन्हे उमटली अंगी उपदेशा लागी पात्र झाला विठ्ठल. मर्यादा प्रत्येकाने भाषणाऱ्यांना सांभाळायची, वाजवणाऱ्यांना सांभाळायची, गायक मंडळीनं सांभाळायची आणि कीर्तनकारांनाही सांभाळायची. मर्यादा ते बरी वेळ जाणावी चतुरी, वेळ जाणावी चतुरी,
वेळ जाणारी चतुरी मर्यादा वेळ जाणारी चतुरी वेळ जाणारी चतुरी मर्यादा ते बरी जाणारी चतुरी मर्यादा ते बरी वेळ जाणारी चतुरी वेळ जाणारी चतुरी वेळ जाणारी चतुरी मर्यादा चतुरी वेळ जाणारी चतुरी वेळ जाणारी चतुरी वेळ जाणारी काय भाषा आहे महाराज. मर्यादा ते बरी. आणि ज्या माणसाला वेळ कळत नाही ते एडगळ बुद्धीचा म्हणजे. चतुर माणसं वेळ जाणतात. ज्याला मर्यादा कळते तो कसा आहे चतुर आहे. आणि ज्याला कळत नाही तो कळू विठ्ठल विठ्ठल असे महात्मे होते मला. गेले दिगंबर विश्वर भूती राहिल्या त्या कृती. आणि त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. आपण सगळे भाग्यवान आहेत. कोण पुण्य आमचा होईन सेवक जिही द्वंद्वा. आणि योगायोगाने आपल्या गावाची सांगतीची सेवा आहे, उपांत्य सेवा आहे, जागराची सेवा आहे. योगायोगानंच मी म्हणून तुम्हाला म्हणलो पुढच्या वर्षी त्यांचं नाव टाकून किंवा दसऱ्याला सुरुवात आणि बाबांच्या पुण्यतिथीला सांगता विठ्ठल उपांत्य सेवा आहे म्हणून हा भंग घेतलेला आहे. हा भंग तुकोबरा देवाला प्रार्थना केली पण तुकोबराकडे याच्यातलं काहीच नव्हतं. तुकोबरा याच्या वेगळे होते पण आपण असे. मग आपल्या करता जसं आईला लेकरा करता ती आई प्रार्थना करते तसे संत मायबाप आहेत आणि आपण भ्रांत जीवेत मूर्ख जीवेत. आपली त्यांना की काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख. त्यांनी समाजाकडे पाहिलं बहिर्मुख समाज दिसला. विषय ओढी फुलले जीव आता याची कोण करील कीव नुपजे ना. मी बंडू त्याला म्हणलो आता 7 ते 9 कीर्तन ठेवायचं आणि कीर्तन संपलं की इथंच जीव घालायचे. जेवढे कीर्तन लिहिते तेवढेच जीव घालायचे. अवतन द्यायचंच नाही. त्या निमित्तानं होईना लोक येते. तुम्ही करून पहा. मला ते बाजार सांगी म्हणून फुलंब्रीमध्ये मोठं गाव पण 300 लोक कीर्तनाला. त्याला मी म्हणलं तुम्ही काय करा बदल करा. आम्ही तळ्यातल्या मारुतीत बदल केला. जमलं काम ते कोणतं नाही तर नांगराच्या बैलाला बुरखुंड आणि रिकामे ढोरं बाटू खाची. अरे एका पंक्तीला 2 माणसं घाला ना. दुपारचे फक्त भजने जेव घाला. आणि 7 ते 9 जर पटांगण पुरलं तर मग मला बोला. त्या निमित्तानं होईना विठ्ठल विठ्ठल म्हणते ना ते विठ्ठल. तुम्ही पहा दुपारी खाल्या लोक जास्त काऊन राहते. पंगत नंतर राहते ना विठ्ठल विठ्ठल. जर तुम्हाला तर काही संशय वाटला तर आधी पंगत करा मग कीर्तन ठेवा. पहा किती राहते विठ्ठल. माझा वाईट त्या निमित्तानं त्यांच्या मुखाला देवाचं नाव येईल. आणि पंगत तिचं जेवून जर कीर्तन भजन हरिपाठ काकडा काहीतरी सेवा जर केली नाही तर आमचे गुरुजी रखमाजी गुरुवरे रखमाजी महाराज नवले सांगायचे बुवा ज्यांनी पंगत केली त्याच्या घरी बैल व्हावं लागत असतं. विठ्ठला आपण भ्रांत जीवेत आपल्या करता साधू संत तळमळ करतात. अरे कोण किव करील तुझी नरदेव मिळून तू भजन करीत नाही म्हणून देवाला प्रार्थना केली. कारण तुकोबरा यातलं काही तुकोबराकडं नव्हतं. मला असे तुकोबरा अपराधी असे नव्हते. पण मी सुरुवात हा अभंग गाथ्याचं जर चिंतन केलं तर गाथ्यात काही अभंग स्वार्थी आहेत, काही अभंग परार्थी आहेत, काही अभंग विश्वासाचे आहेत. संत वाङ्मयाचं तुम्ही चिंतन करा. आणि काही अभंग चिंतनाचे आहेत. काही अभंगाचं चिंतन करायचंच नाही
त्याच्यावर विश्वासच ठेवायचा, चिकित्सा करायचीच नाही. वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा 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 वाचे गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ येतं म्हण. गंगा म्हणलं कशी दोष जाते म्हणायचंच नाही. काय ठेवायचं त्याच्यावर विश्वास. संत म्हणले ना विश्वासाचे अभंग. काय अभंग? स्वार्थी अभंग, स्वतः करता. आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी कोरे आईसाचे तुराही, आता दृष्टी कोरे आईसाचे तुराही. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी कोरे आईसाचे तुराही, आता दृष्टी कोरे आईसाचे तुराई, आईसाचे तुराई. स्वार्थी अभंग, स्वतः करता. आता दृष्टी पुढे पुढं काय म्हणले? जो मी तुझं पाहे, आम्ही नाही म्हणली. जो मी देवा तुला जोपर्यंत पाहतो ऐसाची तूर आहे. स्वार्थी अभंग. काही चिंतनाचे अभंग. अजे संसार सफल झाला गे माये, आज संसार सफल झाला गे माया. देखिए याच्या रिसॉर्ट व्हायचं नाही, चिंतन करावं लागतं. हा मग कोणाचा आहे? ज्ञानोबरायचा. आणि ज्ञानोबरायच म्हणतात या फळना चुंबिता फुलना. कोण म्हणतं? ज्ञानोबरायची जो आहे ना, संसाराला काय नाही. आणि तेच काय म्हणते? आज संसार विठ्ठल विठ्ठल. मग गुरु घरी राहायचं आणि याचं चिंतन करायचं. चिंतन आहे ना, चिंतनच करावं लागतं. तसं कसं कळन? विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. मग त्रिभुवनात विठ्ठले, सप्त पाताळात विठ्ठले, जनात विठ्ठले. इतकं म्हणल्यावर पुन्हा मुनीच्या मनात म्हणायची काय गरज होती? मुनी का त्रिभुवनाच्या बाहेर आहेत का? मग मुनीच्या मनात सांगायची काय गरज होती? शास्त्री महाराज हुकलं नाही तुकाराम महाराजाचं? त्याचं मग मोह चुकलं का? अरे तो गोबरायची चूक काढणारा कोण माईचा लाले? ते का गाजराचं माप थोडंच आहे ते. तू कोण घेतले मोती जैसे. विठ्ठल विठ्ठल. मग याचं गुरु घरी राहून चिंतन करायचं. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते. अरे मी म्हणलो महाराज असं कसं हो? त्रिभुवनात विठ्ठले, जनात विठ्ठले, पाताळात विठ्ठले. मग मनात मुनीच्या सांग. अरे ते म्हणले त्रिभुवन आले तरी मायेत आले, जन आलं तरी मायेत आलं, सप्त पाताळ आले तरी मायेत आले. जिथं माया आहे तिथं तर विठ्ठल आहेच. मग मुनी मानसिका म्हणले जिथं माया नाही
तिथंही विठ्ठल आहे हे सांगण्याकरता विठ्ठल मुनी मानसी विठ्ठला गुरु घरी राहून चिंतन. संसार सफल कस काय? संसार दुःखमुळं तुम्हीच म्हणता ज्ञानोबा आहे आणि तुम्ही काय म्हणता आजी संसार सफल चिंतनी अभंग आहे विठ्ठला. आणि काही अभंग परार्थी अभंग आहे गाथ्यामध्ये सगळ्या संतांचे परार्थी अभंग आहे. परार्थी अभंग काय सांगितलं अभंगाच्या पहिल्याच्या मी अनाथ अपराधी बोला मी तव अनाथ अपराधी कर्महीन मनमुक्ती मंदबुद्धी कर्महीन मंद बुद्धी तुझ्या आठविले नाही कधी तुझं आठविले नाही कधी वाच्या कृपाने ती माय बाता वाच्या कृपाने परार्थी अभंग आहे. परार्थी अभंग बरेच आहेत. मी अवगुण अन्यायी किती म्हणून सांगू काही आता मज पायी ठाव दे देवा मी चांडाळ चांडाळ देवा मी चांडाळ चांडाळ देवा मी चांडाळ चांडाळ देवा मी चांडाळ चांडाळ. चांडाळ होते का तो गोबर नाही पण हे बोलणं परार्थी. आपलं वकिली जीवाचं वकिली पत्र घेतलं आणि देवाला म्हणलं देवा आम्ही अपराधी आहेत मी तव अनाथ आहे अपराधी आहे. अपराध केलेला आहे. काय अपराध झालता तू? अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो तुका म्हणे काय बोलो बोलो तुका म्हणे काय बोलो अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो तुका म्हणे काय अपराधाचा केलो तो काय म्हणे काय बोलो तो काय म्हणे काय बोलो तो काय म्हणे काय बोलो अपराधाचा केलो तो काय बोलो पण म्हणले महाराज आपल्या करता म्हणले देवा आम्ही भ्रांत आहेत आम्ही अपराधी आहेत मी तो अपराधाची राशी शिखा अंगोष्ट तो पासी. देवा मी नुसता अपराधी नाही अपराधाची राशी.
मी तव अनाथ आप तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. अनाथ होते का? नव्हते. पण आपल्या करता देवाला देवा आम्ही अनाथ आहेत, अपराधी आहेत. काय अपराध आहेत? आम्ही तुला कबूल केली 8वीन पाय आणि आता आम्ही पंक्तीचं खाऊन घरी झोपतो. आम्ही अपराधी नाही का? महाराज माणसं मोठेपणा सांगतात आणि अज्ञान लपवितात, शहाणपणा सांगतात. किती मोठे तुकोबरा होते पण मोठेपणा कधी नाही. आपण मूर्ख आहेत पण मोठेपणा सांगतो. आपल्याकडे काय येतं? आपल्याला काहीच ज्ञान नाही. आपल्याला ज्ञान काहीच नाही. अल्पविद्या परी गर्वशिरो. पण तो इतका भारी भरतो ते म्हणून तुम्ही कीर्तनकार आल्यावर मागून येणार आहे. मुंडक्या कोणचं लग्नात घालायला पाहिजे मला. ज्ञानी माणसं आहेत, मोठ्या माणसाकडे राहिलेले आहेत. मी त्यांना म्हणलो तुम्ही 3 तास कथेत बसले, तुम्ही आराम करा. बरं येताना ते म्हणले नाही मी रोज येतो महाराज. मी म्हणलो मागून या. ते म्हणले मागून पुढून काय म्हणले. अधिकारी महाराज काय संस्थेची मंडळी. विद्यार्थ्याचं कीर्तन कुरेकर बाबा, बोधे बाबा, वैद्य बाबा, घुले बाबा टाळ घेऊन उभे. महाराज माझ्या कीर्तनात मुक्ताबाईच्या फडावर आळंदीला घुले बाबा, बोधे बाबा, कुरेकर बाबा टाळ घेऊन उभे. आपला अधिकार आहे का महाराज? पण सेवा आहे. कीर्तन देवाचं आहे. काय काय राताळी म्हणते याचं कीर्तनच पाडायचं. महाराज याच्या टायमाला घोटाळा झालेला आहे. सत्य त्याचे वेळी घडला व्यभिचार, मातेशी व्यवहार अंते जाचा. कीर्तन पाडायची भावना. अरे कीर्तन देवाचे. वक्ता, श्रोता, गायक, वादक सगळ्यांनी मिळून देवाचं कीर्तन करायचं. इथं चांडाळपणा, हेळनाचा रंग दाविल तो चांडाळ. तो कीर्तनकार असल, गायक असल, वादक असल किंवा श्रोता असल, कोण्या जातीतला असू द्या कोणी असू द्या, जर नाटकं करील तर तो चांडाळे. तरी तो सोळावरी पावी जेल निश्चयशी. विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात आपल्या करता म्हणतात देवा आम्ही मित्व अनाथ अपराधी कर्महीन. आम्ही कर्म नष्ट आहेत, बुद्धी नष्ट आहेत. आम्हाला बुद्धी नाही आणि आम्ही काही कर्म करीत नाही. अरे आपल्याला शिकवतात की तुम्ही कर्म करतात ना, मग ऐसे का हो न करा काही, पुढे नाही ना सजा. जेने नाही जन्म यमाची यातना, ऐशिया साधना. आणि ते काय म्हणले माझ्याकडून कर्म घडलं नाही. आणि आपल्याला ते सांगतात ज्याशी करणे चित्त शुद्धी, कर्मे आचरावी आधी. अरे आम्ही चित्त शुद्ध केलं त्याच्याकरता कर्म केलं, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर विठ्ठल. मग कर्म हे आपण कर्म करीत नाहीत. जाऊ द्या, छोट स्नानाचं कर्म आहे. कोणतं कर्म आहे? स्नान हे कर्म आहे. पण आपल्याला माहिती आहे का ते कर्म आहे म्हणून? ज्ञान आहे का तुम्हाला? ज्ञान आहे का स्नान कर्म म्हणून? ज्ञान आहे का? लोक करते स्वच्छ राहण्याकरता शॅम्पू साबण लावून. महाराज किती निष्ठा बोधे बाबांची. जर चंद्रभागेचं पाणी आटलं तर डहू व्हायचे, तर ते आपला लोटा घेऊन जायचे आणि त्या लोट्यानं ते किती घाण पाणी असू द्या पण त्यात पाण्यात स्नान करायचे. आणि जर ते लोट्यात पाणी नाही आलं तर त्या डहात लोळायची. आपण म्हणतो चंद्रभागा डोळा देखील. अरे हे खरे बाबा, डोळा देखील एवढं फळे तर स्नान केल्यावर किती फळे. आता कोजागिरीला आपण दूध पिलं का नाही? मग गाईचं दूध पवित्र आहे, गोड आहे, चांगलं आहे. पण त्याच्यात काजू टाकले, बदाम टाकले, मग आता कसं झालं ते?
त्याच्यात केशर टाकलं, इलायची टाकली, आता कसं झालं ते आटीला कसं वाटलं पांडू मग ते आधी कसे अधिकम फला विठाला तसं स्नान हे कर्म आहे. असे बोधे बाबांचा अधिकार होता. एकदा मी पहाटच्या 3लाच उठलो संस्थेमध्ये पंढरपूरला. म्हणलो कोणीच उठलेलं नाही, आपलं स्नान करून घ्या इथंच. कुठं पाऊस होता आषाढीचा. म्हणलो कुठं जाता या गर्द्यात. पण बोधे बाबा 3ला स्नान करून यायचे महाराज. कितीला? मग मला वाटलं मी सगळ्यात आधी उठलो का नाही, की ते आले स्नान करून. म्हणलं कोणी नळावर काय बोलायची सोय नाही. मी म्हणलो मी सांगदेव काय सांगदेव बाबा गाथा पाठ करता तुम्ही. नळा बाबा दुपारी जातो ना चंद्रभागेला. अरे दुपारी जाय म्हणले चल निघ. तसंच ओलं काढून दिलं भाई त्यांनी. काय काढून दिलं? मी जे सांगायलो हे घडलेलं सांगायलो. मी नारदाच्या काहीतरी खोटं सांगत नाही. अधिकारी होते ते. काकुलते डोळे भरून आणून म्हणले सांगू बाबा नळावर जर स्नान केलं तर एक स्नान चुकलं का नाही तुमचं? आपले किती चुकले तर काय वाटतं का आपल्याला? माणसं कीर्तन संपत आल्या कीर्तन लिहित त्याला काय वाटतं का? जर कळालं की उद्या दुष्काळ सकाळी 7लाच भेटणार आहे सगळ्याच्या आधी अरे ते धन धोका देणारे कमवू नका. सर मी बी कमीतो तुम्ही कमवा. नीतीनं कमवा. कसे कमवा? आणि तिनं कमवू नका. पण ते धोका देणार आहे आणि हे धन आपल्या तिथं कामा येणार आहे. विठ्ठल आणि ते धन पळाल्यानं थोडंच मिळत. पळाल्यावर जर मिळालं असतं तर आमचे गुरुजी गुरुवरे शेखर महाराज सांगत असते कुत्र्याला सगळ्यात आधी मिळालं असतं. म्हणून माधाव माधाव बिनेव दैवम. दैवा वाचून किती पळा कधीच मिळायचं नाही. विठ्ठल तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुवरे बळीराम महाराज काय अधिकार महाराज त्यांचा. त्यांच्या मुखात नेहमी वाक्य असायचं चांगदेव बाबा न मागे त्याची रमा होय दासी. नेहमी म्हणायचे ते. कधी रुपये कोणाला मागितला नाही. बिगर मिठाचं खाल्लं पण लोकाला मागितलं नाही. तो का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. केवढा अधिकार महाराज त्यांचा. अधिकारी पुरुष. मूर्खाला काय किंमत कळते त्या लोकांची. अधिकारी माणसं महाराज. ते म्हणायचे चांगदेव बाबा त्यांच्या संगतीत जोपर्यंत मी होतो तोपर्यंत कीर्तनाचे पैसे घेत नव्हतो. कोणा संगतीत होतो त्याच्यात तुम्हाला सगळं माहिती ना. सकाराम कुठे आपले ते सकाराम नाही. हे बंडू आहेत जिजा आहेत. पण महाराज काय ताकद आहे पहा. कीर्तनाचे पैसे घेत नव्हतो. 17 एकरान आपोआपच नावर झालं माहिती. खोटं आहे का महाराज? नारदाच्या काहीतरी खोटं बोलणार नाही मी. पण पुढचं आहे का आता कीर्तनाचे पैसे घ्यायला सुरू केले की त्याचं भांडण सुरू झालं. ही कडी आणायचे तिकडे हे भांडणारे साडू जवळच येत आमची तर पाहतो. विनोदाचा हे प्रारब्ध असतं. मी विनोदानं बोललोय हे प्रारब्ध असतं. अन्न मान धन हे तो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग स्नानाचं कर्म घडत नाही आपल्याला. मी गुरुवरे बळीराम महाराज मी आळंदीहून आल्यावर 2 टाइम स्नान करायचो. कीर्तनाला गेल्यानंतर अगोदर स्नान करायचो आणि मग कीर्तन करायचो. मग आमुष्याचे कीर्तन चालू. मी कीर्तनाला गेलो. आमच्या गुरुआई बाईला म्हणलो बाई पाणी ठेवा बरं. त्याने पाणी महाराज आले म्हणले पाणी कशाला तापलं. म्हणले चांगदेव बाबाला स्नान करायचं. महाराज डबा घेऊनच आले. केवढे अधिकारी माणसं. आणि डबा मला लिहायला जायचं का नाही बैर दिशेला. ते म्हणले चांगदेव बाबा हे डबा घ्या. म्हणलो काय कशाला. ते बाहेरून जाऊन या ना म्हणलो मला जायचं नाही. म्हणले मग स्नान कसं काय करायले. म्हणलो डब्याचा स्नानाचा काय मिळत नाही त्याचा. ते म्हणले अहो
बहिर्दिशेहून आल्याशिवाय स्नान जर केलं तर त्याचं फल मिळत नाही. तुम्हाला इच्छा नसली तरी तेवढं पाणी खर्च करून आलंच पाहिजे. आणि जुन्या काळात बाथरूम नव्हते, बाथरूम होत्या का चांगलं झडगं लागत लोक म्हणायचे दुपारून जाऊ. खोटं सांगायचं तुम्ही. आता गंगथडीवाले हे बसलेलेच नाही तर आमच्या टेकडावाले तरी जात होते, पण तुम्ही केव्हा दुपारून विठाला खरं आहे ना महाराज. वैकुंठवासी गुरुवारी कोठाळकर मला सांगायचे, ते म्हणायचे एका बाईचा नवरा शेतातून आला. ते म्हणलं भाकर वाढ. ते म्हणले अहो स्नान केलं नाही काय नाही, स्नान कर ना. तर म्हणलं भाई कलीस काय कीर्तन आहे म्हणायचे का नाही. त्याला ते शोभत बी होतं महाराज. काय आपल्याला ते शोभत नाही. आता ताकदबाज माणूस होता, त्या बाईनं वाढली. मग म्हणलं टाक पाणी. मग पाणी टाकलं, स्नान केलं. मग म्हणलं दे आता डबा भरून. यथा सांग कर्म ते ही घडे. कर्म असं आपलं कर्म आहे. म्हणून महाराज म्हणतात कर्महीन मतिमंद बुद्धी. अरे स्नानाचं कर्म आहे, बाधू न शके स्नानादी कर्म. स्नानाचं कर्म आहे. गुरुवारी संदीपान महाराज सांगत असते स्नान केल्यावर तेल लावा का स्नानाच्या आधी तेल लावा. कसं करा पांडू? माझ्याकडे पाणी तिकडे काय पाहतो. कसं करा सांग ना. ते म्हणतो तो ह्या करा ना. कसं सांग. पण तुला माहिती आहे मग स्वभाव, एकाच्या नादी लागलो. कधी लावतो आपण तेल? स्नान केल्यावर लावतो. प्रत्येक एखादा सोडून द्या, पण स्नान केल्यावर लावतो. 4 गोष्टी केल्यावर देहाला चांडाळत्व येत असतं. पूर्वी पहा किती लोक त्यांना हे माहीत नव्हतं पण वागत होते महाराज. नाव्याच्या घरून दाढी कटिंग करून आले तर घरचे लोक म्हणे तिकडं थांब, कपडे काढ, स्नान कर. सचैल स्नान. अंत्यविधीहून आला की स्नान करायचं. आता रातच्या 12ला दाढी करतो, का स्नान करतो रातच्या 12ला. पहिले नाभी म्हणायचे पाटील मी स्नान केलं, आता 12 वाजले, तुम्ही आता याचं नाही. आता एकदा दाढी करतो तुमची, पण पुन्हा जर तुम्ही मी स्नान केल्यावर आले, नाभी म्हणायचे मी पाटील तुम्हाला मागं धाडीन. कर्म आहे. चांडाळत्व प्राप्त होतं. नाव्याच्या घरून आलो चांडाळत्व प्राप्त. अंगाला तेल लावलं चांडाळत्व प्राप्त होतं. अंत्यविधीहून आलो चांडाळत्व प्राप्त होतं. स्त्री संग केला चांडाळत्व प्राप्त होतं. मग बाकी जाऊ द्या. स्नान केल्यावर तेल लावता तुम्हाला काय आलं? चांडाळत्व आलं. मग ते कवरक राहतं. दुसऱ्या दिवशी स्नान करतो, दुसऱ्या दिवशी स्नान केलं की लावलंच तेल. कायम चांडाळ. आणि जर स्नान करायच्या अगोदर तेल लावलं आणि मग स्नान केलं तर ते अभ्यंग स्नान. दिवाळीच्या टायमाला तुम्ही पहा बहिणी स्नान घालायच्या आणि स्नान घालता घालता तेल लावायच्या आणि पुन्हा 4-2 पाण्याचे तांबे टाकायच्या. ते अभ्यंग स्नान असतं. मिळत नाही कर्माचा. म्हणून मला कर्महीन मतिमंद बुद्धी. तो गोबराची मतिमंद होती का? वेदाचा तो अर्थ आमासेच ठावा. 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 काय भाषा आहे महाराजाची. एराणी म्हणजे आमच्यासारखे नाही. एराणी म्हणजे धाब्यावर जेवणारे नाही. एराणी इथं शब्द आहे. गुरुवारी शेखर महाराज सांगत असते एराणी म्हणजे रामेश्वर शास्त्री सारखे दशग्रंथी
नुसते ब्राह्मण जाती जन्माला आलेले नाही, दशग्रंथी ब्राह्मण त्यांना म्हणले हे राणी. आम्ही विष्णुदास, गाथ्यातले प्रमाण आहेत ना असे, आम्ही विष्णुदास तैसे म्हणजे आपल्यासारखे का, तैसे म्हणजे आपले नावच नाही घ्यायचे तिथं, तैसे दुर्ण टेकायचे नाही आपले. तैसे न हो म्हणजे विश्वामित्रासारखे न हो, तैसे न हो म्हणजे ब्रह्मदेवासारखे न हो, तैसे न हो ह्या लोकांचे नाव विठ्ठला. मग एराणी व्हावा वेदा जातो. वेद एवढा सोपा आहे का? अहो आमच्या गुरुजीनं, गुरुवारी शेखर महाराजांनी मला एक श्लोक लिहून दिला, मी घोकणपट्टी करून पाठ केला. म्हणायची मारा मार महाराज, कळायची त्याच्यापेक्षा मारा मार. उलक यातुम ऋग्वेदातला श्लोक या, उलक यातुम शिशुलुक यातुम जयस्व यातुम तुतुकोक यातुम सुपूर्ण यातुम. काय कळतं का तुम्हाला? मला बी काहीच कळत नाही. आणि ते म्हणते मतिमंद, आणि आपल्याला काहीच कळत नाही. ते म्हणतो आपल्यासारखं डोकं कोणाचं चलत नाही. अरे बुद्धिमान होते तुकोबर आहे, ज्ञानोबरांनी म्हणावं तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया मातो जो का अवतार सहो वेदाचे केले विवरण अर्थही गहन करोनिया. मग ते मतिमंद होते का? पण आपल्या करता म्हणले देवा आम्ही भ्रांत जीव मतिमंद येत, मितवानाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. देवा तुझं मी आठविले नाही कधी, शक्य का हो? दीन रजनी हाची दंता, दीन रजनी हाची दंता, दीन रजनी हाची दंता, दीन रजनी हाची दंता. गोविंदाची गोवाडे, गोविंदाची गोवाडे, दीन रजनी हाची दंता, गोविंदाचे गोवाडे, गोविंदाचे गोवाडे, दीन रजनी हाची दंता, दीन रजनी हाची दंता. नित्य ध्यात से गोविंदा, नित्य ध्यात से गोविंदा, नित्य ध्यात से गोविंदा. नित्य ध्यात से गोविंदा, नित्य ध्यात से गोविंदा, नित्य ध्यात से गोविंदा, गोविंदा गोविंदा. वाजविणारे साथीचे आहेत, बसणारे बी साथीचेच आहेत. मग तुमच्यात माझ्यासारखा कोरा माणूस धुकून जातो महाराज. विठ्ठला जागृती स्वप्नी पांडुरंगा, पांडुरंगा जागृती स्वप्नी पांडुरंगा, पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणाले. आणि मग ते जागृती स्वप्ने पांडुरंग इतकं त्यांचं भजन होतं. नकळे दिवस की रात्री, रात्र नकळे दिवस नकळे, माझी मज झाली छंद या नामाचा. आणि मग ते तर म्हणते नाही ऐकिले, तुझं मी आठविले नाही कधी. देवा मी तुझा आठव केला नाही. हे आपलं वकिली पत्र आहे. आपण देवाचा आठव करीत नाही. आणि म्हणून ते आपल्या
कारेनाठविषी कृपाळू देवासी कृपाळू जगा कारेनाठविषी कृपाळू देवासी कृपाळू जगा कृपाळू देवासी कृपाळू देवासी कारेनाठविषी पोषितो जगाशी तुझा बाप तुला पोषित नाही, तुझा इव्हाई पोषित नाही, तुझा श्वास कोण तुझा बाप चाली तू का जावाई कोण चालित देव चालित काय चिंता केली नाही त्यांनी तुझी केली नाही चिंता काय चिंता अरे तू आईच्या पोटात जसा वाढायला तर तुझ्या आईच्या असताना दूध त्यांनी वाढिलं का तो ह्या बापानं वाढिलं ते मला नाही नाही माझ्या आईनं अन्न खाल्लं तो हा बाप का कडबा खातो का काही म्हणते हे लोक माझ्या आईनं अन्न खाल्लं म्हणून दूध तयार झालं अरे देव चिंता करतो वाढवी श्रीपती बरोबर दोन्ही वाढवतो विठ्ठल किती चिंता करतो अरे जर त्यांनी ह्यो हात जर इथं वा केला नसता कुठं विठ्ठल शहाणे काय म्हणते आम्ही एकमेका देऊ मुखी काय म्हणते मी म्हणलो त्याला बाबा देवाने इथं जर वाकेला नसता तर कसे जेवण केले असते मग हे वाकलत नसतं ना असं इकडं हात गेला असतो तर तो म्हणला एकमेका आता त्याला मी उत्तर दिलं पण ते आता इथं सांगत नाही ते देव चिंता वाहतो वृक्षाचे पान त्याचं भजन करा त्याचं काय करा कारेनाठविषयी मग तो कोबरा म्हणता देवा आम्ही अनाथ आहेत अपराधीत आम्ही तुझा आठव करीत नाही तो कोबरा काकुलतीनं म्हणले तो का म्हणे धरी आठवया देही 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 नाही तरी काही बनत नाही तरी काही बनत आपुलही ताजे नवती सगळ्याच आपुलही ताजे नवती सगळ्याच नवती अरे आठव धर याचा अर्थ देवाचं नामस्मरण कर हा एक आठवे आणि दुसरा अर्थ मी देह नाही मी इंद्रिय नाही मी मन नाही मी वासुदेव तत्वता हा आठव धर काय धर मी पाटीले मी ब्राह्मणे न हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही व नसतो भिक्षुर्न चाहम निज बोध रूपा मी बोध स्वरूपे असा आठव धर आणि जर तू असा आठव धरला नाही तर तुझं काही बरं नाही पण तरी हा धरीत नाही म्हणून देवाला म्हणतात देवा तुझं मी आठविले नाही कधी हे कृपानिधी माय बापा जरा आमच्याकडे लक्ष दे आम्ही तुझ्या दारात उभे मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा अरे मी तर भजन केलं नाही
पण लोक करते ते बी ऐकलं नाही. नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत. धरली लाज सांडिले हित, धरली लाज सांडिले हित, धरली लाज सांडिले हित, धरली लाज सांडिले हित. नावडे पुराण बैसले संत, नावडे पुराण बैसले संत, नावडे पुराण बैसले संत, नावडे पुराण बैसले संत. केली बहुत परनिंदा, केली बहुत परनिंदा, बहुत परनिंदा, बहुत परनिंदा. नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, ऐकिले गायले गीत. धरली लाज सांडिले हित, नावड पुराण बैसले संत. केली बहुत परनिंदा, नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले हित, नावड पुराण बैसले संत. केली बहुत जे भजन करीत होते लोक त्याचं तर ऐकलं नाहीच. त्याचं भजन बंद केलं मी जाऊ. त्याचं ऐकलं तर नाही. काय 7:30 लावले म्हणलं तुम्ही? आता 8 दिवस तर 7:30 बाबा ही 8 दिवस. किती पापी. युनिटच चोरून येतो. युनिटच म्हणते त्याला. वायर तोडी तू टाळच चोरून नेतो. पापी नामाशी विनमुख तो नर पापी याच्या डाळा हरिकथा नावडे, पापी याच्या डाळा हरिकथा नावडे. विषय आवडे गाणे त्याला, गाणे त्याला, विषय आवडे गाणे त्याला. पापियाच्या डाळा हरिकथा नावडा, पापियाच्या डाळा हरिकथा नावडा. विषयी आवडे गाणे त्याला, गाणे त्याला, विषयी आवडे गाणे त्याला. पापिया चांडाळा काय प्रमाण आहेत तो कोबराचे. जे गावातले पापी असते चांडाळ असते त्यांना कीर्तन आवडत नाही. तुम्ही तमाशा ठेवा सगळ्यात आधी पुढे सगळ्यात विषय आवडे गाणे त्याला. ब्राह्मणा वारकऱ्याला ब्राह्मणाला दक्षिण द्यायची म्हणलं तू यायला काय रोग आला. आणि मग तमाशात गेला की 500 पैसे सोडू तू. विषा लागी फुका लुटी धन, विषा लागी फुका लुटी धन, विषा लागी फुका लुटी धन. पापी साधूच्या दर्शना लाजशी गव्हारा गाढवा. साधूचं दर्शन घ्यायचं कीर्तन जातात लाज वाटत तुला. आणि वेशेच्या घरी रांडाच्या घरी ते गजरा घेऊन जातोस. वेशेच्या घरा पुष्पे नेशी ठला. आपल्या करता म्हणले तुकोबऱ्याने ऐकलं नाही का महाराज? ऐकलं गायलं पण ते आपल्याला शिकवतात आवडे विठ्ठल गायजे एकांती आल भेटे. आपल्याला शिकवतात त्यांनी केलं नाही केलं ते. सदा नाम घोष करून हरी कथा, 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 सदा नाम घोष करून हरी कथा.
सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख यावे सर्व अलंकार सर्व सुख यावे सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लाले सर्व अलंकार सर्व सुख लाले सर्व अलंकार याला कारण आहे महाराज, संगत करना बडे की तो बड़े बढ़त बढ़त जाए, संगत करना गधे की तो दो दो एक एक नाही काय मोठ्याच्या संगतीत राहिल्यावर अशा चाली येतात, वारकऱ्याच्या संगतीत आणि राताळ्याच्या संगतीत आल्यावर गाऊन नाचू गाऊन नाचू गाऊन नाचू ठलय ठलय काय बरं मी खोटं सांगत नाही मला, तुम्ही ऐका बरं. असं सांगितलं त्याला राग बी आली, खऱ्याचा राग यावा का रे? खरं अरे काकडा चालू झाला की रडलं पाहिजे माणूस, अभंग तसे येते. आला शीतळ शांतीचा अभंग. बंकट स्वामी मूर्ख होते का? सगळ्या रडक्यात चालली. पांगुळ झालो देवा नाही हात न पाय, हे गोड वाटतं का नाही? पांगुळ झालो देवा नाही हात न पाय, विठ्ठल उद्धटवाणी म्हणलं नाही पाहिजे, आपल्या म्हणण्यात गोडवा असला पाहिजे. हो कीर्तनाचा पाचका महाराज रखमाजी महाराज आमचे गुरुबंधूचे कडक काम होतं. मी त्यांच्या गावात प्रमाण म्हणलो, नका जाऊ तया गावा. ती बेसूर झालं आमचं, स्वर खाल्ला कोण, आम्ही वरला कोण. ते माणसं तज्ञ, ते कसे तज्ञ. आता विद्यार्थी असल्यामुळं प्रमाण बरोबर होतं, प्रमाण कसं होतं पण स्वरातून गेलं ते. आता विद्यार्थी असल्यामुळं बंद करता येईना आणि बेसूर झाल्यामुळे त्याला पटना, त्याने अर्ध्यात बंद केलं. त्याला राग आला पण बोलले नाही, बंद केलं. मग आमच्या खोलीत आली, म्हणले सांग देव तो प्रमाण म्हणायचं नाही. मी तो गारो झालो, म्हणलं हुकलं का? म्हणले प्रमाण बरोबर आहे, इतकं योग्य प्रमाण दिलं तो आज कीर्तन करू शकतो, पण तो प्रमाण म्हणलं की सगळी इचका इचकी होती. तुम्ही पहा, ज्याला स्वर नाही त्याला भालता जोर, ठेपाच खात नाही तो. विठ्ठल असे गायक असल्यावर आम्हाला स्वर नाही, गपचीप राहावं का नाही, तर त्याला म्हणून देत नाही, तो मचमचच करतो. काय करतो? वारकरी चालीत आनंद जो आहे महाराज, तो कशात काय प्रमाण आहेत महाराज. तुम्ही त्या चाली माऊलीच्या सोहळ्यात वारकरी असते, तुम्ही चाली पहा कशात. समाधी लागल. गुरुवरे किसन महाराज साखरे काकडा म्हणायचे, वैकुंठवाशी जयराम भोसले जयराम बाबा म्हणायचे, पर हो थांबा रे जरा, तापडसाप होता त्याचा हिवा अभंग ऐकू द्या. कोणाचा? हे योगी या दुर्लभ म्हणायचे महाराज, योगी या दुर्लभ तो म्या. ते काकडा थांबायचे आणि त्याचा अभंग ऐकायचे. विठ्ठला विठ्ठला. कारण वारकरी चाले ताकदच तशी. अहो देव निर्गुणातून सगुणात आला, धरून या प्रीत गायनाच. निर्गुण हे सोंग धैर्य गुणवंत, धरून या प्रीत गायनाची, धरून या प्रीत निर्गुण सेवा, धरून या प्रीत गायनाची, धरून या प्रीत, धरून या
काय झाला पांडुरंग धरोनिया प्रीत. देवाला गायन आवडत नाही का? आमचे गुरुजी गुरुवारी रखमाजी महाराज नवले सांगायचे, एकदा सुरदासाला काहीतरी गरज पडली पैशाची. मग ते सावकाराकडे गेले. म्हणले सावकार आम्हाला पैसे पाहिजे. पण सावकार का येडपड थोडीच असते. ते म्हणले सुरदास तुम्ही इमानदार माणसं आहे, पण तुम्हाला डोळे नाही, तुम्ही काय धंदा करणार, पैसे कसे फेडणार? ते म्हणले पण मला गरज आहे बाबा. म्हणले मग काही गहाण ठेवा. म्हणले गहाण ठेवायला माझ्याकडे काही नाही ना. सावकार हुशार असते, ते रस्त्री का त्याकडे झुडीच करून घेते, कोंकडी घेते, चांगल्या मोरंडी जिवाड्या कोण. म्हणले सावकार माझ्याकडे काही नाही ना. म्हणले असं नाही, वस्तूचं असावं. गहाण ती वस्तू ठेवायची की जी त्याची अति आवडती असली पाहिजे. तुम्ही आवडता मला जर गहाण ठेवला तर सोडून घेता आणि त्या काळ राहिलं काय आणि गेलं काय. खरं कसं आहे तुम्ही सांगा. प्रभू रामचंद्र वनात काऊन पळाले? साहेबराव महाराज नेहमी सांगायचे, ते म्हणायचे रावण काय येडा होता काय? जर रावणानं सीतेच्या ऐवजी जर दशरथ चोरून नेला असता असं महाराज म्हणायचे का नाही? जर रावणानं सीतेच्या ऐवजी जर दशरथ चोरून नेला असता तर राम म्हणले ते म्हातारं इथं राहिलं काय आणि तिथं राहिलं. पण ते म्हणायचे असा चिमटा घेतला चिंग चिंग चिंगाट पळाले. कारण आवडती वस्तू गहाण ठेवली माणूस सोडून घेत. मग म्हणले माझ्याकडे काय नाही ना. म्हणले तुम्ही भजन करता, मग तुम्हाला काय आवडतं? मला केदार राग आवडतो. काय आवडतो? मग ठेवा गहाण. म्हणले पैसे देतात? देईल. मग पैसे घेतले. पण सावकार म्हणले सुरदास जी वस्तू गहाण ठेवली ती वापरायची नसती. ती काय नाही. आता तुम्हाला तो राग गाता यायचा नाही, आवडता राग. भजन सुरू केलं की त्यांनी ते केदार रागाचे सूर काढे आणि देवाला त्यांचा तो राग आवडायचा. देव निर्गुणातून सगुणात यायचे. काय याचे? आणि यांनी स्वर काढे की देव सगुण व्हायचे. पण हे लगेच बंद करायचे. नाही नाही आपण काय केले ध्यानात त्याचा आपण गहाण ठेवला. देव म्हणले हे सुरदास असं काऊन करायला का नाही? मी सगुण झालो की बंद करतो न सांगता तुम्हा देवाच्या ध्यानात आलं. सावकाराचे पैसे देवानं दिले. सुरदास गाला बसले. सुरदास आता मोकळा केला राग. म्हणले काय केला? निर्गुण हे सोंग धरिले गुणवंत. गायन देवाला आवडलं पाहिजे. गायन देवाला. आणि देवाला आवडन तो का म्हणे देवा माने ऐशी करू सेवा अशी सेवा आवडे विठ्ठल गायजे का. गायन केलं पण आपल्या करता म्हणले नाही ऐकले. लोकांचं तर ऐकलंच नाही पण मी बी गायले नाही ऐकले. गायले गीत. गीत म्हणजे कोणते? हे पिक्चरचे गीत नाही. गेयम गीता नाम सहस्त्रम. तुम्ही काकडा म्हणा, हरिपाठ म्हणा, कीर्तन करा, वारकरी चाली म्हणा, वारकरी गवळणी म्हणा, बाकी म्हणू नका. त्याच्यात ताकद नाही. अरे जी ओव्यामध्ये श्लोकामध्ये अभंगामध्ये ही प्रासादिक वाणी आहे आणि आपण जोडाजोडी केली टल टन हिंगण बेट आला विठ्ठल ताकद आहे का? आता ते म्हणायचे लोक हे म्हणतो ते बोलू नका, ते म्हणतो ते बोलू. मग बोलू तरी काय? कीर्तन बंद करू? खरंच सांगितलं तुम्हाला वाईट वाटायला. विठ्ठल विठ्ठल. अरे अभंगात ते मंत्र आहेत. साचची बोलाचे नवे शास्त्र संसार जिनते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षर ये. आमच्या मुलाला मी म्हणलो हरिपाठ वाच. मोठ्या मुलाला तो बुद्धिमान तो म्हणला नाना मी हरिपाठ वाचतो पण याचं फल काय? म्हणलो हे बी खरे. पण म्हणलो का न कोणाच्या हाताने टोचली पाहिजे. सोनाराच्या घरच्या घरी मेळ बसत नाही. मग मी जवळच बापूराव महाराज जवळच राहत होते. गुरुवारी बापूराव महाराजाकडे त्याला म्हणले कोणकडे आले महाराज? मी म्हणलो हो आमचा मोठा मुलगा आहे. तो म्हणतो हरिपाठ वाचल्यावर फल काय? ते म्हणले तुम्ही सारखा माग. मला वाटलं तिथे का तोंडात कोण ठेवायला. मला वाटलं किंवा आधी तर हरिपाठ म्हणत नाही त्यांनी झप केल्यावर मला म्हणले बाजूला सारखा तुम्ही. मी बाजूला झालो. ते म्हणले ते ज्ञानी माणसं महाराज ते कसे मारते? ते म्हणले पुढं सरक म्हणले.
म्हणले अरे हरिपाठातले शब्द हे मृत माणसाचे नाहीत, ते अमरत्वाला प्राप्त झालेल्या माणसाचे ते शब्द आहेत. काय ते अमरत्वाला प्राप्त झालेले अमरहा या बोधारा झालेल्या माणसाचे ते शब्द आहेत, ते मंत्र आहेत. ते काय आहेत मंत्र. तो जो रोज हरिपाठ म्हटला श्रद्धेनं तर त्या मंत्रानं तुझं चित्त शुद्ध होईल. आणि म्हणले जर तुला तो हरिपाठ कळाला तर तू मुक्त होशील. विठ्ठला विठ्ठला काय भाषा आहे त्यांची. ते हरिपाठातले मंत्र आहेत, ते तू जर रोज म्हटले तर त्या मंत्रानं तुझं चित्त शुद्ध होईल. आणि ते मंत्र जर तुला कळाले हरिपाठातले शब्द तर तू मुक्त होशील. विठ्ठला विठ्ठला. म्हणून बाकी गाचं नाही. तुम्हाला काही नाही आलं तर सगळेजण एकत्र या, मांडी घाला, हातानं टाळी वाजवा आणि प्रेमानं म्हणा राम कृष्ण हरी जय जय. टाळी 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 वाजवा, टाळी. महिला मंडळी राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय. राम सगळे मागा म्हणा, सगळे मागा म्हणा. राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. देवाला हे कीर्तन आवडत. तुम्ही भजन करा नसू द्या, स्वतः साथ आहे. गायन आणि पखवाज हे कीर्तन ज्याला गायन आलं नाही आणि पखवाज आला नाही ते मुक्त होत नाही का? पण गायन आलं आणि पखवाज आला आणि जर ब्रह्मज्ञान झालं नाही तर तो मुक्त होईल का? विठ्ठला गायन स्नवन होशी अरे जना. विठ्ठला मग गीत म्हणजे देवाचं नामचिंतन. आशेन धनीवरी आपुले माहेरी आणि मग तो श्रीहरी गीती गाई नगे माय. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला. अष्टांग योगे न शिनिजे यम नेम निरोध नकी जे रया मग वाचा गीत गाई. आपल्या करता म्हणले आम्ही नाही ऐकिले गाईले गीत. काऊन नाही केलं? धरली लाज. आम्हाला हरिपाठाला जायची, कीर्तनाला जायची लाज वाटते. कीर्तनात वाजविता टाळी लाज वाट. वाजविता टाळी लाज वाट. वाजविता टाळी लाज वाट. हातावरी हात हसले फोडी. वाजविता टाळी लाज वाट. वाजविता टाळी लाज वाट. हातावरी हात वाजविता टाळी लाज वाट. वाजविता टाळी लाज वाट. अरे भजनाची लाज वाटाव का? तमाशात नाचायची जाची लाज वाटाव, धाब्यावर जाची लाज वाटाव, वरातीत नाचायची, डीजे पुढे नाचायची लाज वाटाव. नाचू कीर्तनाचे रंगी. आमचे आजोबा एक गीत म्हणायचे बा, कशातले मला माहित नाही पण चांगलं गीत म्हणायचे ते. चल ओठ धीट होय भीती सोड जनाची. भीती सोड जनाची. भक्ती करावया शरम आली कशाची. लाज कोणती आसी. अरे ओठ जागा होय भीती सोड जनाची. भक्ती करावया शरम आली कशाची. लाज कोणती आसी. विठ्ठला बावळट गोष्टी करायची लाज वाटाव. भजनाची लाज असते का?
अरे मनगटावर तेल घालून लोक बोंबलू द्या, पण देवे दिला देह पण महाराज म्हणले धरिली लाज सांडिले हित, नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले. गावात चातुर्मासात पुराण चालायचं. पुराण कशाला म्हणते? सर्गस्य प्रतिसर्गस्य वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितम चैव पुराणम पंचलक्षण सर्ग प्रतिसर्ग वंश मन्वंतर याचं वर्णन ज्या ग्रंथात आहे त्याला पुराण. किंवा दुसरी व्याख्या वैकुंठवासी गुरुवरे विठ्ठल बाबा गुले सांगायचे, पुरा परंपरा वक्ती पुराणम तत्प्रकृतितम. पूर्वीची परंपरा ज्या ग्रंथात सांगितली जाते त्याला पुराण म्हणतात. असे 18 पुराण आहेत. सगळं सांग, आपला टाइम संपला आता. मग गावात पुराण लागलं ना वडे पुराण. पुराण सांगायला संत बसले आवडत नाही. मग त्याच्या टिंगली करतो, वाट्यावर बसतो कुचर वाट्यावर आणि त्याची टिंगली करतो. नावडे पुराण बैसले सन केली बहुत परनिंदा विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणले सांबाराचं ते आता नवीन मुलाला कळणार नाही, ते कुंड राहायचं कशा करता काताळ. तसं याचं तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्म, संताच्या हेळने बाटले जे तोंड, संताच्या हेळने बाटले जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्म काचे, कुंड चर्म काचे, कुंड चर्म काचे. त्याचं तोंड म्हणजे चर्मकाचं काय कुंड आहे. महाराज म्हणतात नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले हित. नावडे अरे लाज धरल्यामुळं भजन केलं नाही आणि भजन केल्यामुळं हित झालं नाही. कारण वाडा बांधणं जमीन घेणं हे काही ते आपल्या हिताचे. हित कशात आहे? हित ते देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन, हित ते असू द्या, मी दंडवत घालतो तो कौरमले. तुमचं हित जर कशात असल तर संसार आलिया एक हित आहे, आठवावे पाये विठोबाचे, आठवावे पाये विठोबाचे. म्हणून अजून वेळ गेली नाही. जागा होई करी हिताचा उपाय, जागा होई करी हिताचा. ओठ जागा होय आणि तुझं हित कशात आहे पाय. आणि हे सांगण्याकरता संत आले शोधून या हिता हित हित नाही ठावे. मग याला भजनाची लाज वाटायली, लोकांचं ऐकणं हो बी करीना. धरिली लाज नावडे पुराण बैसले सन, केली बहुत परनिंदा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 रखुमाई.
वा शेवट नाही ऐकले आपला टाइम संपला 2 मिनिटांमध्ये सरळ 4 चरणाचा सरळ भाव सांगून आपली सेवा समाप्त करू. नाही ऐकले गायले गीत धरली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परिनिंदा केली भजन तर केलं नाही पण कोण्या दिन दुबळ्याचं जर काही अडकलं तर मी तर काही त्याला सहाय्य केलं नाही पण काही लोकाला मी केलं नाही पण लोकालाही करू दिलं नाही. अभंगाच्या पुढच्या चरणात नाही केला करविला परोपकार नाही केला करविला परोपकार नाही केला करविला परोपकार नाही केला करविला परोपकार नाही दया आली पीडिता पार नाही दया आली पीडिता पार केला व्यापार करू नये तो केला व्यापार करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा बोला वाहिला भार कुटुंबाचा वाहिला भार कुटुंबाचा असे गायक आणि असे वादक म्हणलं काकड्या लोक कीर्तन करीन. काकडा तुम्ही घ्या पण काकड्या लोक मी कीर्तन करीन. किती साथीचे माणसं आणि अशा लोकांची किमती करी जा जे कीर्तनाचा पाचका करते त्याला बुका लावी जा पण तुम्ही यायला बुका लावता आणि त्याला पाकिटं भरता म्हणजे ठोकायच्या लागी कोण आपण आपलं चुकत आहे का नाही. म्हणजे आशा वार करे हे किती गोड गोड वाजवते मला किती अशा लोकांची किमती करा. तुम्ही जर आशाईच्या किमती केल्या तर हे पचपच करणारे लोक सोडून देतील. ते तुम्ही काय म्हणतात जो जास्त चाभरा बोलून तो बा मोठा भरा 51,000 आणि जो अभंगाला धरून बोल लावा बोका नवीन सुटल्या दृष्टी त्याच्यामुळं लोक चाभरेपणा जास्त करायला लागले. कीर्तनात चाभऱ्यावानी कोण बोलायले कारण ते म्हणते चाभरं बोलल्याशिवाय पैसे देत नाहीत लोक. अभंगाला धरून बोल लोक म्हणते जरा नवीनच सुटलेला होता काय लोक म्हणा. ज्यांनी अभंगाला धरून बोललं एके ठिकाणी गायक म्हणला नागोराव स्वामी पहा ते माझ्याबरोबर होते. आम्ही कीर्तन केलं अनादी अंबिका भगवती नवरात्र उत्सव होता. कीर्तन केलं आणि आम्ही जेवायला बसलो तो भजने आला ते म्हणलं महाराज कीर्तन चांगलं केलं पण म्हणलं पाणी फिरलं आमच्या मी म्हणलं पण ते म्हणलं 2-4 झटके नाही हंडी तुम्ही पहा. जर कीर्तन करायला तुम्ही झटके हाणा म्हणता किती अवघड आहे मला. विठ्ठल बरं इमानदारीने सांगा तुम्ही दवाखान्यात गेला डॉक्टरला म्हणता का डॉक्टर हो दे बरं झटका जरा तिथं रडता डॉक्टर 2दा आलो राव 2दा चक्र झाले की ज्याला कुसकानी होतं 2दा आलो पण गुण नाही आला. इथं कधी म्हणता का महाराज 38 वर्ष झाले आम्ही सप्ताह करतो अजून बी आम्हाला फरक वाटा ना काही त्याच्यापेक्षा बिघडायच्या माग आलो आम्ही म्हणायला पाहिजे का नाही काही मी उद्धार कृपा करील नारायण तरी झटके झाना म्हणता विठ्ठला. अरे पुन्हा हा मनुष्य देह मिळणार नाही. नाही केला करविला परोपकार. परोपकार यांनी केला नाही आणि एखाद्याला याचा चांगला होता त्याला म्हणे अरे तीर्थयात्रेला चालले व्याज घेऊ नये त्या पैशाचं
तीर्थयात्रेला कोणी चालला आणि तुमच्याजवळ पैसा असला तर द्रव्य देवोनिया धाडावे तीर्थाशी, आणि ज्यांनी तीर्थयात्रेला घेतले त्यांनी बी मुगावर कापसावर त्याचे परत करा, उष्ण करा, बुडू नये. आणि जर बुडिले तर मेलाला त्याशी अर्ध पुण्य, मेलाला त्याचे अर्थ बुडी, मेलाला त्याचे अर्थ बुडी. तिकडं पैसे घेऊन तिकडंच मेला तर मग मागता कोणाला? बद्री केलं तिकडं जर मेला तर मग मेला तरी तुम्हाला अर्ध, घरी आल्यावर बुडू द्या तरी अर्ध पुण्य लागल. बुडू नाही त्याचे कोणाचे पैसे, बुडू नये. अरे कोणाचेच बुडू नये. आणि घेणाऱ्यानं बी आणि त्याने व्यवहार करू नये. तुझ्याजवळ पैसे नाही तर काऊन व्याजानं पैसे काढून पोरीचे लग्न करतो? भलते पैसे काढे लग्न केलं आणि सगळ्यालाच बोका लावला. सांगितलं व्याजानं पैसे काढून लग्न करू नका, व्याजानं पैसे काढून तीर्थयात्रा करू नका, व्याजानं पैसे काढून मावंदे करू नका, व्याजानं पैसे काढून तेरावे करू नका. कोण म्हणलं? तुमच्या ऐपतीप्रमाणे करा. अरे तुमजवळ पैसा नाही, लोक फुकट देत उष्णे देत नाहीत ना, नका जाऊ. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेच काशी पुरी तीर्थक्षेत्र. विठ्ठला म्हणून नाही केला करविला परोपकार, आणि दुसऱ्याला पिढा देताना दया आली नाही. नाही दया आली. अरे आपल्याला कोणी न्याय करण्याकरता नेलं तर जर खरा न्याय करणं होत असेल तर जावा, नाही तर आपली इकडंच काशी करावं, तिथं जाऊ नये. आपल्याला न्याय करण्याकरता जर कोणी नेलं तर खरा न्याय करा, आणि तो ह्याच्यानं खरं बोलणं होत असेल तर तिथं जाऊ नये. विठ्ठला विठ्ठला. पण पापाला भेट नाही माणसं महाराज, मरण ध्यानात नाही, म्हणून असं बावळटवाणी वागत आहे. महाराज म्हणतात नाही केला. अरे उपकारात ताकद आहे, देव होण्याची ताकद तुकोबरा म्हणले. तो का म्हणे फार थोडा तरी तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. पण याने उपकार केलाच नाही. नाही केला पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. पाप ते किती प्रमाणे? आपला टाइम संपला की नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार. अरे आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे व्यापार करा, उरायला म्हणून काही व्यापार करू नका. एखाद्या गरीबाचं गुतलं आणि तुम्ही 3 रुपये शेकड्यानं 2 रुपये शेकड्यानं तुमचा पैसा व्यवहार चालू आहे ना, मग त्याला गुतलं तरी 2नच द्या, त्याच्याकडून 20 रुपये शेकडा घेऊ नका. आणि जर घेतान तो आणि तिचा व्यवहार आहे. तो कसा आहे? आणि तिनं पैसे कमायचे. म्हणतो कस काय सुखच वाटना. सोपं आहे का? पैसे कशाचे? दुकान टाकलं मटणाचं, नाव ठेवलं अहिंसा मटण. अहिंसा. अहिंसा. मग बोकड्या का तो ह्या बापानं कापला होता का? विठ्ठल आणि तिनं पैसा कमायचा आणि सुखाची स्वप्नात बी सुख येणार नाही. मला पैसा मिळाल, श्रीमंताकडे गरिबी नाही का दुःख नाही? गरिबी नाही, दुःख आहे. विठ्ठला विठ्ठला. अरे संताकडे गरिबी असू द्या, जो आनंद संत फकीर करे वो आनंद नाही अमिरी में. संत फकीर असू द्या, पण संताला जो आनंद आहे तो श्रीमंतीत नाही. विठ्ठला विठ्ठला. कोण छातीवर हात टेको म्हणतो? सुखे मी निज लोगा शून्य सारो निदे, सुखे मी निज लोगा शून्य सारो निदे, करेगा दासारो निदे करेगा शून्य सारो त्रिकूट शिखरेगा. तुकोबऱ्या म्हणतात छातीला, अरे सुखे मी निज लोगा. तुकोबऱ्यानी म्हणाव, आपले लागे का म्हणायचा?
कीर्तनात झोपते माणसं आणि घरी गेल्यावर खांडाकडे पाहते. खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, काय होतं तो आम्ही सदैव सुख होत. आपलं चिंतन चाललं. नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता करू नये तो केला व्यापार. काही व्यापार करायले, काही धंदे करायले, अरे काही धंदे केल्यावर तुमचं नाव जाईल, पैसा मिळायचा नाही, धन मिळायचं नाही. करू नये तो केला व्यापार, वाहिला भार याचा मनका मोडा. कशानं? संसाराचा भार वाटावा. वाहिला भार मग म्हणाला संसाराच्या तापे तापलो मी देवा. चट धोपण झाल्या, चौथा झाला, मग आला इकडं ध्यान करायला. कुठं? बेडके टाकायला. इथंच बेडके टाकतो मॅडम, इथं बसतो तू. यायला हरिपाठ घ्यायचं त्याला घाण. विठ्ठल घरच्यांनी हाकलून दिलं. महाराज नागोराव स्वामी आम्ही हे गंगा भारती महाराज आहेत ना, त्यांच्या गुरुच्या गावाकडे गेलो पा तिथं. हां नाही, कोळवाडीच्या पलीकडे ईश्वर भारती राहत होते ना ते. काय काय बेलेश्वर, हां बरोबर, काय नाव? बेलेश्वर आहे. हे बेलेश्वरला गेलो. तिथं 2-4 म्हातारे गाथा भजन करीत होते आणि आमचं कॉलेज करीत होतो. आणि गाथ्याची पूजा चालली आणि त्यांनी पूजाला आता गाथा करायचं बी कळालं पाहिजे. कोणत्या अभंगाला सुरुवात करायची, कोणत्या अभंगाला सोडायचं, हे जुने लोक ते शब्द तसं असलं तर सोडता येतं ते. आता हे म्हातारे येईनी सोडायचं पूजाचा अभंग, माकडे मोठीशी धरीले फुटाने. स्वामी म्हणले सांगू दे महाराज. मी म्हणलो चला आपण त्याला सांगू. मग मी म्हणलो हो काय करायचं? ते म्हणलं पूजा करायची. म्हणलो अभंग कोणता? ते म्हणले इथं सोडून द्यायचा, आता टाईम झाला. मी म्हणलो हे अभंग कोणता आहे? ते म्हणले बाबा आमचे पोरं घरी सांभाळीत नाहीत, आमच्या पोरानं काढून दिलं, इथं आलो होतो. हे बाबा फुकट खाऊ दे ना. हे म्हणतो इथं जेवायचं तर तुम्ही काय करा, भजन करा. मग आम्ही करतो. कुठं सोडायचं कसं सोडायचं हे येईना. तुम्ही कुठं सोडतो ह्या कारण कव्हा सोड. विठ्ठल 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 विठ्ठल. जन्मभर संसाराचा भार वाहिला भार, म्हणून सावध व्हा. तुमचं काम करा. कोण म्हणतं बायका पोरं सोडा? कामामध्ये काम, काही मनारा जाईल भवश्रम, सुख होईल वाहिला भार कुटुंबाचा. नुसता संसारच केला, कधी तीर्थयात्रा नाही, कधी दानधर्म नाही. अभंगाच्या पुढच्या नाही केले तीर्थाचे भ्रमण, नाही गेले तीर्थाचे भ्रमण, नाही केले तीर्थाचे भ्रमण, नाही गेले तीर्थाचे भ्रमण. पाळीला पिंड कर चरण, पाळीला पिंड कर चरण, पाळीला पिंड कर चरण, पाळीला पिंड कर चरण. नाही संत सेवा घडले दान, नाही संत सेवा घडले दान, नाही संत सेवा घडले दान, नाही संत सेवा दान. पूजा अवलोकन मूर्तीचे, मूर्तीचे, मूर्तीचे. नाही ऐकिले गाईले गीता, गाईला केले साविले गीता. नाही पुराण बैसले संत, केले बहुत परनिंदा. नाही केले तीर्थाचे. अरे हस्त पवित्रो यदि दान पुण्यो, पाद पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताला शोभा सोन्याच्या कड्याने अंगठ्याने नाही, दानाने. दानेन पानीर न तू कंकणेन.
मग पायाला शोभा तीर्थयात्रा नाही, कीर्तनाला जाण्या नाही, चाला पाय हात ह्याची काम करा, पण नाही केले तीर्थाचे भ्रमण. पाळीला पिंड निस्त ल्यावे खावे बरे असावे, पाळीला पिंड कर चरण. नाही हात पाये हे वाईट कामालाच वापरले. नाही संत सेवा, कधी संताची सेवा नाही, हातानं दानधर्म नाही. नाही संत सेवा घडे, कधी शिवाची विष्णूची पूजा केली नाही, पूजा अवलोकन मूर्तीचे. मग काय केलं पुढच्या चरणात? असंग संग घडले अन्याय, असंग संग घडले अन्याय, भाषा पा. असंग, ज्याचा संग करू नाही तो, त्याचं नाव काय? असंग. ज्याचा विटाळ धरावा तो असंग, आणि त्याचा संग केला, असंगाचा संग केला, असंग संग. मग काय झाले? अन्याय झाले. काय घडले? अन्याय. असंग संग घडले अन्याय. बहुत अधर्म, धर्माचं नावच नाही. धर्माची वाट मोडे, अधर्माशी शिग चढे. असंग संग घडले अन्याय, बहुत अधर्म न कळे. असंगाच्या संगतीत काय हित कळतं? न कळे हित, काय करावं काय काहीच कळना. न कळे हित करावे ते काय, जे बोलू नाही ते बोलला, जे चिंतू नाही ते नाही बोलू आठवते. बोलू नाही ते बोलणं, ज्याचा आठव करू नाही त्याचा आठव करणं. नाही बोलू आठवते. विठ्ठल 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 विठ्ठल. बरोबर आहे म्हणतात. देवा स्वतःवर हे वकिली पत्र घेतलं आणि देवाला म्हणलं, देवा लोकाचा काही दोष नाही, खरा मीच माझा शत्रू झालो. अभंगाच्या शेवट सांगतो. आप अपना घात करू, आप अपना घात करू, आप अपना घात करू, आप अपना घात करू. शत्रू झालो मी दावेदारू, शत्रू झालो मी दावेदारू. तू तव कृपेचा सागरू, तू तव कृपेचा सागरू. तुझ्या चतुरा घात करू. उतरी पारू तुका म्हणे, उतरी पारू तुका म्हणे, नाही ऐकिले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत. उत्तर उत्तर ऐकिले गाईले गीत, आई ऐकिले गाईले गीत. धरले लाज सांडिले हित, धरले लाज नाही ऐकिले गाईले गीत, गाईले गीत. ज्ञानेश्वर माऊली
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. याच्याबरोबर आहे गुरुवर्यांचे चुकीचे उद्धटपणाचे बावळटपणाचे मूर्खपणाचे माझ्या बुद्धीचे दोष झाल्याशिवाय सद्गुरुचरणी भगवतचरणी ज्ञानोबराय तुकोबराय चरणी सेवा समर्पित करू. सेवेला झालेली सेवा वैकुंठवासी सद्गुरू बोधे बाबा यांचे चरणी समर्पित करू. सेवेला पूर्णाम देऊ. आणि ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे वैकुंठवासी बोधे बाबा त्यांच्या निमित्ताने 1 मिनिट संताचं भजन करू. ज्ञानदेव तुकारा 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 तुकाराम विठ्ठल जय जय